माझी आई म्हणजेच माझी लाडकी मम्मा. हिचा 51वा वाढदिवस साजरा होत आहे. एकत्र येणं ही सुरुवात आहे. सोबत राहणं ही प्रगती आहे. मदत करणं हे संस्कार आहेत. स्वागत करणं ही संस्कृती आहे. माती आणि माता फरक आहे वेलांटीचा. माती आणि माता फरक आहे वेलांटीचा. एक जन्म देते तर दुसरी कुशीत घेते. एक जन्म देते तर दुसरी कुशीत घेते. अशा या माता आणि मातेला वंदन करून आजच्या या विशेष अशा सोहळ्यात उपस्थिती मान्यवर अपतेष्ट मित्रमंडळीचे मी मुळे आणि परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत करते. सुस्वागतम, शुभ सुस्वागतम. कर्तृत्व ज्याचे सागराप्रमाणे, ज्ञान ज्याचे हिमालयाप्रमाणे, फुलला हा सोहळा ज्यांच्या आगमनाने, स्वागत करते मी शब्द सुमनांच्या पारिजाताने. पुनश्च सुस्वागतम, सुस्वागतम. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईचा ईश्वर म्हणजेच आई. या भूतलावर देवाला प्रत्येकाच्या घरी जाणं शक्य नाही हो. म्हणून देवाने आई निर्माण केली. या सृष्टीमध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश यांचं स्वरूप म्हणजे आई. याच आईला 3 रूपातून पृथ्वीवर जन्म घ्यावा लागला. या निर्गुण निराकार रूपातून प्रत्यक्ष ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे अस्तित्व म्हणजेच आई जाणवते. म्हणूनच मातृत्वाचा साक्षात्कार जेव्हा होतो तेव्हा आई या शब्दाची जाणीव होते. रामायणात प्रभू राम म्हणतात, जननी जन्मभूमीश्च स्वर्गदीपी गरी असती. खरोखर किती अचूक वर्णन केले आहे हे. संत ज्ञानेश्वर म्हणतात, आई माझा गुरु, आई कल्पतरू, सौख्याचा सागरू, आई माझी, प्रीतीचे माहेर, मांगल्याचे सार, अमृताची धार, आई माझी. आईचे प्रेम महान आहे, म्हणूनच स्वर्गापुढेही फिके पडते. लहानपणीच वडिलांचे छत्र हरवले. आम्ही दोघी बहिणी, एक भाऊ. हा संसार सांभाळताना अनेक कष्टा खाल्ल्या. हाडांची काडं आणि रक्ताचं पाणी करून लहानाचं मोठं केलं. नाही डगमगली. वडिलांचं दुःख विसरण्यासाठी आम्हा भावंडांमध्ये जगणं पाहिलं. संकटाची वादळं झेलली. संगोपन दिलं, शिक्षण दिलं. ज्ञान संस्काराचे बाळ कडू पाजून आम्हाला उभं केलं. ती नेहमी म्हणते, जीवन कसं जगावं ते आईकडून शिकावं. जीवन आहे काट्याकुट्यांनी भरलेलं. तुडवायचं की फुलवायचं ते आपणच ठरवायचं. तिच्यामध्ये माधुर्याचा सागर आहे, पावित्र्याचे आगर आहे, फुलांची कोमलता आहे, गंगेची निर्मलता आहे, पृथ्वीची क्षमता आहे. आणि म्हणूनच माझी आई हे देवतांचे दैवत आहे. अध्यात्मात जीवनाचा उत्कर्ष होतो, पुण्याचा लाभ होतो. या धारणेने अध्यात्मक भक्ती जीवन यांचा त्रिवेणी संगम मला तिच्यामध्ये पाहावयासा मिळतो. आई तुळजाभवानी हे तिचे आणि आमचे दैवत, श्रद्धास्थान. आई तुळजाभवानी, आम्ही तुझी लेकरं, तुझे भक्त आहोत, सेवक चाकर. आशीर्वादाने अनंत होतो आमचा माथा, नतमस्तक मी तुझ्या पुढे होतो सदैव आता. तुझ्याच कृपेने मिळते सुखाची भाकर, हात जोडून सदैव वंदितो हा मुळे परिवार, हा मुळे परिवार. ज्ञान, भक्ती, संस्कार याची रुजवणूक कृतीतून साकारणारी आई हे ज्वलंत उदाहरण आम्हाला सदैव प्रेरणादायी ठरते. खेळकर स्वभाव, तितकीच कडक शिस्त ही माता आम्हा पिलांना कुशीत घेऊन प्रेम, माया, जिव्हाळा देणारी, मन मोकळं बोलणारी माता म्हणजे जणू एक आदर्शच वाटायला लागतो. स्वतःच्या मुलाप्रमाणे जावाई मांडणारी माता विरळ आहे. जशी मोगऱ्यांची फुले फुलली वेली जाई जुई, तसे माझे आहेत जावाई. ही तिच्या अंतःकरणातील भावना आजच्या पिढीला प्रेरणादायी देणारी ठरते. नाही कधी रुसणे फुगणे, नाही बोल वेडे वाकडे, तिच्या कुशीत लपते सुना नातवंडे.
या परिवाराची अर्धांगिनी, देवतुल्य माता, अंगणातील तुळस, अभंगातील टाळी, वेदनेनंतरची पहिली आरोळी, आम्हा सर्वांचे दैवत, श्रद्धास्थान, पूज्य माझी आई. या परिवाराचा प्रेरणादायी स्तोत्र आहे. दुःख झेलूनी सुख देणारी, मायेच्या पदर्शने रक्षण करणारी, माझी आई उन्हाची सावली, आई सुखाचा सागर, निळा आकाशा एवढा तिचा मायेचा पदर. आई कशीही असो तिचा सन्मान करावा, तिने टाकलेला हा शब्द फुलासारखा झेलावा. माऊलीच्या मायेमुळे होतो माझा जीव तान्हा, आज आठवणीने फुटतो मग अमृताचा पान्हा. कोरोनाच्या भयंकर महामारीने थैमान घातला होता. स्वतःचा विचार करीत मरणाच्या भीतीने थबकलेला होता. अशा या अवस्थेत कोण कुठं कोणाचा पत्ताच लागत नव्हता. पण जिनं 9 महिने 9 दिवस पोटात वाढवलं, जन्म दिला, त्या मातेसाठी मातीत जावं लागलं तरीही चालेल. मग आम्ही मुलं कसली, या प्रश्नांनी घर केलं होतं मनात. आला कोरोना चालून त्याची झाली लागण, आला कोरोना चालून त्याची झाली लागण. आता नाही रडायचं, फक्त आणि फक्त लढायचं. ढालीसारखं मातेचं संरक्षण करायचं. आई तुळजाभवानीची कृपा, आई वाचली, आई वाचली. परिवाराच्या खुशीने शोभा वाढली. जिने जीवनाला आकार दिला, आधार दिला, त्या आईसाठी आम्ही रात्रंदिवस घालविला. कारण आमची तिच्याप्रती अशी धारणाच आहे की आई माझी मायेचा सागर, तिला तिने जीवाचा आकार. नभेची चांदणी तू ग, चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. आई असतो एक धागा, वातीला उजेड दावणारी समईतील जागा. आई खरंच काय असते, आम्हा लेकरांची माय असते, वासरांची गाय असते, दुधाची साय असते, लंगड्याचा पाय असते. आई असते जन्माची शिदोरी, सरत ही नाही आणि उतरत ही नाही, अशीच माझी आई असते. मुलगी नव्हे मैत्रीण जशी, वागते ती आपल्या चिकूशी. मैत्रीचं नातं ठेवलं आपल्या मुलीशी, जुळले स्वभाव नाते घट्ट मैत्रीशी. आता राहिलं नव्हतं नातं आई मुलीशी, रोज भेटतो आम्ही दोघी एकाच मनाने. अशीच आमची मैत्री टिकावी जन्मजन्माशी, अशीच असावी आई सर्वांपाशी. फिटणार नाहीत ऋण आईच्या दुधाचे उपकार, हा छोटासा प्रयत्न माझा रोज होतो मला आईचा साक्षात्कार. सुखदुःखात तिच्या असते मी जवळ, राहत असलो जरी मैलावर तरी येते चटकन आई जवळ. या नात्याला दृष्ट न लागो कोणाची, आई माझी फार मोठ्या मनाची, आई माझी फार मोठ्या मनाची. अशा या आमच्या दैवततुल्य मातोश्रींचा 51वा वाढदिवस संपन्न होताना मनस्वी आनंद होत आहे. 50ची उमर संपली, 51वे पदार्पण. आई तुझ्यासाठी काय पण, आज पण उद्या पण. वय वर्ष 51, वाढदिवसानिमित्त तुझे हार्दिक अभिनंदन. व्हावीस तू शतायुषी, व्हावीस तू दीर्घायुषी, ही एकच माझी इच्छा आई. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.